भव्यदेव गेट बांधलेलं आहे स्वामी समर्थाचं. पुढे बघता आपल्या चॅनलमध्ये दाखवतो देवनगलीतलं भव्यदेव स्वामी समर्थाचं मठचं शोरूम गेट स्वामी समर्थाचं मठाचं. नवीन वास्तू तुम्हाला दाखवत आहे. नवीन वास्तू त्याची उद्घाटन सोहळा आता चालू आहे. आज आपल्या तुम्हाला दाखवत आहे उद्घाटन सोहळा. की आता उद्या स्वामी समर्थाची मूर्ती स्थापना होणार आहे उद्या. आज ओम ओवन आहे. आपण आपल्या ओम ओवन दाखवला. आज आपल्या चॅनल दाखवत आहे. आज मला परिसर आणि उद्या आपली मूर्ती स्थापना होणार आहे. ते मूर्ती स्वामी समर्थाची मूर्ती ते स्थापना होणार. ते बघताय भव्यदेव मंदिर बांधलेलं आहे. आपल्या चॅनलला दाखवत आहे भव्यदेव मंदिर देवनगलीतलं.
नमः आवाहयामि स्थापयामि ओम कृष्णविक्रमायै नमः आवाहयामि स्थापयामि ओम सुखदेवै नमः आवाहयामि स्थापयामि पापहन्द्रै नमः आवाहयामि स्थापयामि काल्यै नमः आवाहयामि स्थापयामि चन्द्रमालिन्यै नमः आवाहयामि स्थापयामि शूलकेश्यै नमः आवाहयामि स्थापयामि बृहत्पुच्छै नमः आवाहयामि स्थापयामि सर्पास्यायै नमः आवाहयामि स्थापयामि प्रेतवाहनायै नमः आवाहयामि स्थापयामि शूकरायै नमः आवाहयामि स्थापयामि कै नमः आवाहयामि स्थापयामि ओम पत्रवासिने नमः पूजयामि पूजयामि ओम महिषासुरवर्धिनीमकण्ठं पूजयामि पूजयामि ओम वासुताय नमः स्कन्दौ पूजयामि पूजयामि ओम इंद्राय नमः भुजौ पूजयामि पूजयामि ओम गौर्यै नमः हस्तौ पूजयामि ओम महत्स्यै नमः मुखं पूजयामि पूजयामि ओम शिवाय नमः करणौ पूजयामि पूजयामि ओम अन्नपूर्णाय नमः नेत्रै पूजयामि पूजयामि ओम पूजयामि दीन दर्शे नमः पादुकां पूजयामि पूजयामि ओम शिखाय नमः श्रीपादुकां पूजयामि पूजयामि ओम चण्डिकाय नमः पादुकां पूजयामि पूजयामि ओम नित्ये नमः सर्वोपचाराभ्यां भागवत्पां समर्पयामि योनिमुद्रां प्रणेता तृतीया प्रणम्मा ओम ऐं नमः ओम ऐं नमः पूजयामि ओम दत्तकाली नमः पूजयामि ओम काकम्भरे नमः यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण
स्वावलंबनाश्रम नावाचा आश्रम स्थापन केला. राजकीय कार्यासाठी त्यांना पुणे येथे येरवडा जेलमध्ये कारावाससुद्धा भोगायला लागला. पण तरीसुद्धा ते डगमगले नाही. 250हून त्यांनी अभंग रचले आणि अभंग ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांचे गुरु बाबा महाराज वैद्य, त्यांच्या वडिलांचे, त्यांच्या आजोबांचे घराण्यातच गुरु परंपरा होती आणि त्यामुळे तो मंत्र त्यांनी जगले वाजवले. या सद्गुरूंचा महिमा इतका अफाट आणि अपार आहे तर माझ्यासारखा पामर ते वर्णन करू शकणार नाही. कारण बोलावी तितकीच उणी उपमा. रामकृष्ण परिणाम चर्चा रंगात आली होती. अध्यात्म चर्चा आपण करतो ती चर्चा नाही. आपण प्रश्न केला, गुरुजी आपल्या जीवनात सद्गुरूंची आवश्यकता असते का नाही? ते म्हणाले एकदम पर्याप्त, तिथेच थांबा. कारण काय मोठी माणसं बोलत असताना मध्ये जन्मकिती स्वार्थापराने वाढवली. काय स्वार्थ असतो की आपण म्हातारे झालो की आपल्या मुलाने आमचं सांभाळ करा. बरोबर ना? करतात का? करतात का? 1100 वृद्धाश्रम आहे, त्याच्यातले जास्त कुठे पुण्यात आहे. कळलं की 140 कोटी जनता, 1 कोटी महाराष्ट्राची पकडा. त्याच्यासाठी आरोग्य भास्करात इच्छित सूर्योदयापूर्वी तिथले आम्ही आपला सर्वोदय होतो. त्यावेळी सूर्यनमस्कार झाला. आता क्लास सुरू आहे सूर्यनमस्काराचा, ते बंद खोलीत आणि कधी तेव्हा सूर्यनमस्कार घालायचे नसतात. सकाळी उदयाच्या वेळी त्यांना जाऊन कोण सांगेल? पंढरीनाथ भगवान की. शेषासनं नावाचे साधन, हे शेषानं हे सगळं केलं पाहिजे तर आत या, नाहीतर जा. तर हे साधनं लावून करेल कठीण परिस्थितीत शोधून आपली विद्यार्थ्यांना भेटले तेव्हा तसं होतं. आणि म्हणून विद्यार्थी शिष्य हे सक्षम होते. लाट मारते जिथे पाणी काढत होते. आता आपली मुलं तेवढी झाली नाही का? मोठ्या मोठ्या जाड बिंबाचे देत नाही, नाही का? काय सांगितलं की सद्गुरू असाच तुझं शिष्याला साधन लावतो. म्हणजे काय? गुरुचरित्राची पारायण कर, काही खाऊ पिऊ नकोस, कामक्रोधांचा त्याग कर, ही साधन. समर्थ आपल्या शिष्याला म्हणायचे की रोज सकाळी होतं, पण न स्पर्शत्व, स्पर्श न करता सुद्धा आपणासारखे करतीचा काय? गुरूंच्या सान्निध्यात राहायला पाहिजे असं नाही, पण जिथे कुठे आहात तिथे गुरूंचं स्मरण मात्र करा. कारण जिथे आहात त्या दिशेकडून गुरु असतील त्या दिशेला वंदन केलं, 2 हात जोडले, 2 मस्तक आणि 3रं मस्तक